आमदार आहेत या सर्वांना या आदिवासी विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना करावा लागेल। कुठेतरी आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन हा मोर्चा विधान भवनावर आलेला आहे। आपण पाहू शकता आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या आहेत। यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना शासकीय इमारती मिळावी, शासकीय बसा मिळावी, यासाठी सुद्धा हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी आदिवासी मोर्चाचे काही काय सांगाल, काय मागण्या आहेत प्रमुख, आपल्या काय सांगाल? जय सेवा जोहार। आज आमच्या आदिवासी विद्यार्थी संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आमची एक मागणी आहे की आदिवासी मुलांकरिता शासकीय वसतिगृह झालं पाहिजे। सातत्याने ही मागणी आम्ही शासनासमोर निवेदनाच्या माध्यमातून, कागदपत्राच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी देत असतो। पण आम्हाला असं दिसून येत आहे कुठंतरी सरकार आणि आमचे जे काही आमदार आहेत, आमच्या आदिवासी विकास विभाग आहे, हा कुठे ना कुठे आमच्याशी संवेदनशीलपणा वागत नाही आहे आणि आमच्या या मागणीकडे कटाक्षाने कधी लक्ष देऊन नाही राहिला। आणि त्याचाच परिणाम म्हणजे आज मोठ्या संख्येने आदिवासी विद्यार्थी संघ, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि समाज बांधव, शेतकरी, मजूर वर्ग आजच्या या आंदोलनामध्ये उपस्थित झालेला आहे। जर आपली मागणी मान्य नाही केली तर काय करायला? हा आमचा फक्त आज एवढ्या पुरताच आमचं आंदोलन नसणार का येणाऱ्या काळामध्ये शासन, प्रशासन, आदिवासी विकास विभाग, आमचे आमदार आहेत या सर्वांना या आदिवासी विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना करावा लागेल। हा आंदोलन आता फक्त इथंच थांबणार नाही आहे। येणाऱ्या काळामध्ये हा आंदोलन एवढा उग्र स्वरूपात होणार, हा आंदोलन विद्यार्थ्यांच्या तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि हा आंदोलन इथून सुरू होऊन मुंबई मंत्रालयापर्यंत हा आंदोलन सातत्याने चालत आहे। कुठेतरी नक्कीच जर याच्या मागण्या लवकरात लवकर मान्य केल्या नाही तर या आंदोलनाला तीव्र स्वरूप मिळू शकतो, अशा पद्धतीने इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलेला आहे। अतुल गवळी, LS मराठी, नागपूर।